मतदानाचा टक्का वाढावा यासाठी आम्ही 32 वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्च्युअली वोटर्स अवेअरनेस कॅम्पेन आम्ही घोषित केलेले आहे आणि संबंधित नगर परिषद आणि नगरपंचायती यांच्या निधीमधून हे जे मतदान आणि काही निधी राज्य निवडणूक आयोगाकडे पण आहे, सोशल मीडियाच्या माध्यमाने आणि राज्य निवडणूक आयोगाने त्याच्या संदर्भात एक गीत सुद्धा तयार केलेलं आहे आणि या वोटर्स अवेअरनेस कॅम्पेनच्या माध्यमाने मतदानाचा टक्का जास्तीत जास्त वाढेल याच्याबद्दल आम्ही दक्षता घेतलेली आहे. वेगवेगळे पोस्टर्स, बॅनर्स, क्रिएटिव्ह आर्ट, भित्तिचित्र, चित्ररथ याच्या माध्यमाने सुद्धा वोटर्स अवेअरनेस कॅम्पेन राबवला जाईल. मतदान केंद्रावर पुरेशा सुविधा देण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये विशेष करून दिव्यांग मतदार, तान्ह्या बाळासह ज्या स्त्रिया आहेत, गरोदर स्त्रिया आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत यांना प्राधान्याने मतदान करून दिला जाईल. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी रॅम्पची सोय केलेली आहे. याशिवाय व्हीलचेअरची सुद्धा व्यवस्था करण्यात येणार आहे. सर्व मतदान केंद्रावर विजेची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सावलीची व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि विशेष करून काही मतदान केंद्र हे गुलाबी मतदान केंद्र म्हणून ऍक्च्युअली आम्ही करू आणि या गुलाबी मतदान केंद्रामध्ये या मतदान केंद्रातील सर्व निवडणूक अधिकारी, कर्मचारी, पोलीस कर्मचारी हे महिला कर्मचारी असतील. यावेळेस मतदान केंद्राच्या इमारतीमध्ये मोबाईल नेण्याची फॅसिलिटी आम्ही दिलेली आहे. मात्र ऍक्च्युअल मतदान केंद्रामध्ये मोबाईल नेता येणार नाही, त्या इमारतीमध्ये देता येईल आणि त्या मतदान केंद्राच्या बाहेर एक फॅसिलिटी असेल, तिथे मोबाईल तिथे डिपॉझिट करतात. मात्र हे कंपल्सरी नाहीये. जे निवडणूक निर्णय अधिकारी याच्या संदर्भात निर्णय घेते की कुठल्या मतदान केंद्रावर ही मोबाईल नेण्याची फॅसिलिटी उपलब्ध करून द्यायची. या निवडणुकीसाठी नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीसाठी 288 निवडणूक निर्णय अधिकारी आणि 288 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची व्यवस्था आम्ही केलेली आहे. यासाठी एकूण पोलिंग स्टाफ, काउंटिंग स्टाफ एकूण 66,775 निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यांची व्यवस्था आम्ही केलेली आहे. यामध्ये एकूण मतदार, पुरुष मतदार हे 53,19,921 असतील, महिला मतदार 53,22,870 असतील आणि इतर मतदार म्हणजे याच्यामध्ये ट्रान्सजेंडर येतात ते 775 मतदार असतील. अशा अनुषंगाने एकूण मतदार 1,07,03,876 असतील. 13,355 मतदान केंद्राच्या माध्यमाने ही निवडणूक कंडक्ट केल्या जाईल. एकूण 246 नगर परिषदेची निवडणूक होत आहे, 42 नगरपंचायती आहेत, 288 अध्यक्ष पदांच्या जागा आहेत, एकूण प्रभाग 3,820 आहेत, एकूण सदस्य संख्या 6,859 आहे. त्यापैकी महिलांसाठी 3,492 प्रभाग हे आरक्षित आहे. अनुसूचित जातीसाठी 895 जागा आहेत, त्यापैकी 498 महिलांसाठी आरक्षित आहे. अनुसूचित जमातीसाठी 338 सदस्य पद आहेत, त्यापैकी 187 महिला असतील. नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी 1,821 जागा आहेत, त्यापैकी 1,005 महिला असतील आणि सर्वसाधारण 3,805 जागा असतील, त्यापैकी 1,802 महिला असतील.